मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय झालंय चला पाहूयात। सुरुवातीलाच राणी रडत असते, मालतीची माफी मागत असते की माफ करा मला, माझ्याकडनं चुकून हे सर्व झालं, माझा हेतू तुम्हाला त्रास द्यायचा नव्हताच। तर मित्रांनो, उर्मिलाला मात्र अतिशय आनंद होत असतो। उर्मिला मनातल्या मनात हसत असते, तर राणीला मात्र आता मालती खूप बोलत असते। मित्रांनो, असं बोलत असते की तुझ्यामुळे या घराचं वाटोळ होणार आहे हे मी पहिलेच सांगितलं होतं, परंतु घरच्यांनी तुला स्वीकारलं म्हणून मीही स्वीकारलं आहे। तर आता मंगळागौरीत आलेल्या बायका देखील राणीला खूप नावं ठेवत असतात। मित्रांनो, असं बोलत असतात की हिने मंगळागौरीची पूजा उद्ध्वस्त करून अतिशय मोठा अपशकुन घडून आणलेला आहे, तुमच्या घरावरती अतिशय मोठं संकट येणार आहे, मालती असं तिला बोलत असते। तर मित्रांनो, पाहायला मिळते की मालतीचा राग अतिशय चढलेला असतो। मालतीला असं वाटत असतं की राणीला आज आपण उगाचच खेळ खेळायला लावले, ही राणी त्या लायकीची नाहीच। तर मित्रांनो, राणीला असं बोलल्यानंतर आता राणी हात जोडून आता मालतीची माफी मागत असते, परंतु मालती कसली तिला माफ करणार। तर पाहायला मिळते की रत्नाई बोलत असते की मालती जाऊ दे, तिने काय मुद्दामून केलंय का। तर मित्रांनो, मालती मात्र काही एक ऐकण्यास तयार नसते। असं बोलत असते की तुझ्या या हाताने मला स्पर्श करू नकोस, माझ्या जवळ देखील येऊ नकोस। तर मित्रांनो, मालतीचा राग हा अतिशय वाढत चाललेला असतो। पाहायला मिळते की आजपासनं मालतीने राणीचं नाव टाकून दिल्याचं पाहायला मिळतंय आणि तिकडनं ती चिडूनच निघून गेलेली असते। रत्नाई थांबवतात, परंतु ती कसली थांबतीये आणि आता राणी एकटीच हॉलमध्ये बसलेली असते। सर्व बायकाही निघायला तयार झालेल्या असतात। मित्रांनो, आता मात्र बायका प्रसाद न घेताच गेलेले असतात। तर हॉस्पिटलमध्ये मात्र आता इंद्राने तनिषाला आणलेलं असतं, तिला जो त्रास होत असतो त्यामुळे मात्र आता इंद्रा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो। मित्रांनो, पाहायला मिळते आता मात्र तनिषा चांगली बेडवरती झोपलेली असते आणि मात्र ती बोलत असते की डॉक्टर मला खूप त्रास होतोय, मला ब्रिदिंग घ्यायला खूपच त्रास होतोय, मला काही होणार तर नाही ना, असं मात्र आता ती बोलत असते। तर घरी मात्र राणी आता इंद्रा सरांना कॉल ट्राय करत असते, परंतु इंद्राचा फोन आता स्विच ऑफ लागत असतो। मित्रांनो, पाहायला मिळते की आता राणीला टेन्शन येतं। त्यावेळेस आता रत्नाई बोलत असतात की त्याचं काम सुरू असेल, तू मात्र जेवण करून घे। त्यावेळेस आता राणी बोलत असते की मला त्यांच्या हातनंच उपवास सोडवायचा आहे। तर मित्रांनो, इकडे इंद्रा विचार करत असतो की आपण मात्र हॉस्पिटलमध्ये अडकलोय, तनिषाच्या सर्व टेस्ट करणं देखील गरजेचं आहे आणि राणीने तिकडे उपवास देखील पकडला आहे। जोपर्यंत मी घरी जाणार नाही तोपर्यंत मला माहीत आहे की राणी उपवास सोडणार नाही। तर आता डॉक्टर सांगतात आपल्याला हार्टच्या सर्व टेस्ट कराव्या लागतील। तर मित्रांनो, तनिषा आता इंद्राला बोलत असते की इंद्रा, अरे आपण सर्व टेस्ट करून घेऊयात ना, मला म्हणजे त्रास होणार नाही। तर मित्रांनो, आता इंद्रा बाहेर बसलेला असतो, टेस्ट सुरू होता। तर इकडे मात्र गेटवरती गोट्या येऊन पोहोचलेला असतो। मित्रांनो, पाहायला मिळते की गोट्या मात्र आता राणीला फोन लावतो। राणीला फोन लावून तो तिला बोलत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे। त्यावेळेस आता राणी अतिशय चिडलेली अवस्थेत असते, कारण मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये जे झालंय त्यामुळे तिचा सर्व मूड डिस्टर्ब झालेला असतो। मित्रांनो, तर पाहायला मिळते का राणी बोलते की नंतर भेटूयात आपण, परंतु गोट्या बोलतं महत्त्वाचं आहे, तर राणी त्याला ऑफिसमध्ये थांबायला सांगते। तर गोट्या मात्र तिच्या ऑफिसपाशी आलेला असतो। तर पाहायला मिळते की आता राणी त्याला भेटायला येते। राणी त्याला ज्यावेळेस भेटायला येते मित्रांनो, त्यावेळेस मात्र आता गोट्याच्या चेहऱ्यावरती पूर्ण घाम आलेला असतो। राणी बोलत असते की काय झालं अरे तुला, तुझ्या चेहऱ्यावरती एवढा घाम का आलाय, एवढं काय तुला महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्याशी। तर गोट्या बोलत असतो की मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे राणी, मला मात्र तुझ्या संसाराविषयी काहीतरी सांगायचं आहे। त्यावेळेस मात्र राणी थोडीशी थक्क होऊन उभा राहते आणि बोलते की काय तुला महत्त्वाचं सांगायचं आहे गोट्या। तर गोट्या बोलत असतो की मी मात्र जे पाहिलंय ना ते तुला सांगण्यासाठी आलोय। कसं सांगू तुला, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे राणी की तू मात्र तुझ्या संसारासाठी प्रयत्न करत असतेस, परंतु इंद्रा सर जे करतायत ना ते कुठेतरी अयोग्य आहे। असं बोलतात आता राणीला टेन्शन येतं आणि लगेच गोट्या सर्व काही सांगून देतो। तर राणी मात्र चांगलंच आता त्याचं थोबाड फोडते। मित्रांनो, गोट्याला सनकन कानाखाली मारते आणि असं बोलते की तुझी हिंमत कशी झाली इंद्रा सरांवरती असले आरोप करायची। मित्रांनो, आता राणी खूप चिडलेली असते, ती मात्र आता एक दोन त्याच्या चांगल्याच कानाखाली मारते। गोट्या जे सांगत असतो त्या गोष्टीवरती मात्र राणीचा बिलकुलही विश्वास नसतो। मित्रांनो, गोट्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येऊ लागतं, कारण मित्रांनो गोट्याने जे पाहिले त्यावरती त्याचा संपूर्ण विश्वास असतो आणि राणी असं वागेल असं मात्र त्याने एक्सपेक्ट केले नव्हतं। मित्रांनो, गोट्याला खूप रडू येतं। गोट्या मात्र तरी देखील राणीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, राणीला तो सांगत असतो की भावा, मला माहिती की तू चिडशील, परंतु हेच सत्य आहे, मी माझ्या जे डोळ्यांनी पाहिले ना तेच मी तुला सांगत आहे।
आज ते दोघं आत्ताही सोबतच आहेत आणि असं बोलल्यानंतर मात्र राणी बोलू लागते की अरे तू काय बोलतोयस गोट्या, तुझ्या डोक्यामध्ये नको ते विचार कुठून येतात. आता मात्र राणी खूप चिडलेली अवस्थेत त्याच्याशी बोलत असते, परंतु गोट्या तिला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तिचा संसार वाचेल. मित्रांनो, आता मात्र राणी बोलत असते की अरे तू असा कसा विचार करू शकतोस, आपण दोघेही आता इथे सोबत एकत्र आहोत. जर इंद्रा सरांनी काहीतरी वेगळा विचार केला तर काय होईल. त्यानंतर मित्रांनो पाहायला मिळते हॉस्पिटलमध्ये मात्र आता इकडे तनिषा बाहेर आलेली असते. टेस्ट करून झाल्यानंतर तिला पाहायला मिळते की चक्क इंद्रा तिकडे नाहीये. मित्रांनो, इंद्राने अगोदरच अजितला तिकडे पाठवून ठेवलेलं असतं आणि मात्र तो घरी निघून गेलेला असतो. अजित मात्र सर्व काही तनिषाला सांगतो आणि मात्र तनिषाच्या पायाखालची जमीन सरकते. मित्रांनो, तनिषाला असं वाटतं की याने मला पुन्हा एकदा फसवलं, आता मी काय करते पहा. तर मित्रांनो, घरी मात्र राणीने आता जे आपल्या गोट्याला आहे फरफटतच बाहेर काढलेलं आहे. मित्रांनो, तिने बाहेर काढत मात्र त्याला चांगलंच सुनावलं आहे. तर मित्रांनो, आता राणी बोलत असते की गोट्या, तू एक शब्द देखील इथनं पुढं काढणार नाहीयेस, तुला काय वाटतं. सर तसे नाहीये. तर मित्रांनो, असं बोलताच मात्र इंद्राची गाडी आता आतमध्ये आलेली असते. इंद्राची कार आतमध्ये आल्यानंतर राणीला मात्र आता काही राहवत नाही. राणी थेट आता मोक्ष लावण्यासाठी चक्क गोट्याला फरफटतच इंद्रापाशी घेऊन जाते आणि तिकडे गेल्यानंतर मित्रांनो, इंद्राला तर टेन्शन येतं की यांचं दोघांचं काय सुरू आहे, राणी असं का वागत आहे गोट्यासोबत. तर मित्रांनो, पाहायला मिळते की इंद्रा सर आता बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर मात्र त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु राणी बोलते की आज मला तुम्हाला काही विचारायचं आहे, तुम्हाला यायला का उशीर झाला. त्यावेळेस मात्र आता राणी असे प्रश्न विचारत असताना इंद्रा उत्तर देतो, त्याचं काय झालं ना राणी, ऑफिसमध्ये आज मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यानंतर मात्र तनिषाला पॅनिक अटॅक आला होता. तिला मात्र मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. आता मात्र हे सर्व बोलणं ऐकल्यानंतर राणी बोलते की तुला समजलं ना गोट्या, आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. सर कसे आहेत तुला आता कळलेलं आहे. तर मित्रांनो, राणीने संबंध तोडत आता मात्र गोट्याला बाहेर काढून दिलेला आहे. ज्यावेळेस त्याला बाहेर काढते मित्रांनो राणी, तर आता तिला चक्कर येते. पाहायला मिळते सकाळपासून तिने उपवास धरलेला असतो आणि त्यामुळे तिला चक्कर येत असते. तर इंद्रा बोलत असतो की अगं तू काहीतरी खाऊन घे. तर आता पाहायला मिळते की राणी मात्र झालेला सर्व प्रसंग इंद्राला सांगत असते. आज मंगळागौरीमध्ये अतिशय मोठा धिंगाणा झाला आणि मालती मॅडमला खूप लागला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम मालती मॅडमना जेवू घाला, त्या जेव्हा जेवतील तेव्हाच मी जेवेल, असं मात्र राणी बोलत असते. तर राणीचे तोल जात असतात. मित्रांनो, पाहायला मिळते की इंद्रा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता ती अनकॉन्शियस होत चाललेली असते. तर इकडे मात्र तिच्या मनात अनेक विचारही येत असतात. गोट्याला मी काय बोलले आणि गोट्यासोबत मी असं करणं योग्य होतं का, मात्र ती मनाशीच विचार करत बोलत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये दाखवलंय राणी बोलत असते की काहीच चांगलं होत नाहीये सर आपल्या आयुष्यामध्ये, काय झालंय नेमकं. तर इंद्रा गप्प बसलेली असतो. तर पाहायला मिळते की तनिषा मात्र आता काहीतरी जबरदस्त आणि भन्नाट प्लॅन करणार आहे, त्यामुळे मात्र राणीला कायमचं इंद्राला मुकावं लागणार आहे.